चला तर विद्यार्थी मित्रांनो, पाहूया स्वाध्याय. विषय मराठी, इयत्ता 6वी, पाठ क्रमांक 3. आला पाऊस. स्वाध्याय. प्रश्न पहिला. चौकटी पूर्ण करा. अ. पाऊस आल्यावर ओले झालेले अंगण. आ. थेंबा थेंबा संगे आलेले वादळ वारे. ई. गारांनी भरलेला पाऊस. ई. लखन लाखणारी वीज. प्रश्न क्रमांक 2. कृती पूर्ण करा. पावसामुळे वातावरणातील झालेले बदल. स्वच्छ पांढरे अंगण झालं. अंगण ओले झाले. रस्ता रस्ता भरला सारा. प्रश्न क्रमांक 3. खालील अर्थ व्यक्त करणाऱ्या कवितेतील ओळी शोधून लिहा. हो. पाऊस पडत असताना त्यात खेळणारी खोडकर मुले. प्रश्न आ. ऊन पावसाचा खेळ सुरू असताना इंद्रधनुष्याची कमान आकाशात दिसते. प्रश्न क्रमांक 4. कवितेतील खालील ओळींचे अर्थ तुमच्या शब्दात स्पष्ट करा. प्रश्न अ. आला पाऊस आला कभी न कळे हती निळ्या नभंगली चैरोरा धाव सुटती. प्रश्न. आला पाऊस गाळा गळती थरथारे पंख मिटुनी चिंब पाखरे बसती. अनुभवाच्या खाणी. प्रश्न पहिला. गाते लिहा. अ. घरी येताना सौरभाचा चेहरा फुललेला होता, कारण त्याला बक्षीस मिळालेले होतं. रा. सौरभ घरी आला तेव्हा आई घरी नव्हती, कारण ती. ई. सौरभच्या शाळेने एक उपक्रम घेतला, कारण. ई. आजी चिकट होऊन सौरभकडे पाहत राहिली, कारण. प्रश्न क्रमांक 2. कोणते लिहा. अ. राधा काकूकडे गेलेली आई. प्रश्न आ. म्हणी व वाक्यप्रचार या पुस्तकाचे लेखन डॉक्टर अरुणी. प्रश्न ई. धाड म्हणी सांगणारा सौरभ. प्रश्न ई. सौरभकडे कौतुकाने पाहणारी आजी. प्रश्न क्रमांक 3. 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. नंबर 1. अ. म्हणीवर आधारित स्पर्धेची अटक कोणती होती? प्रश्न आ. ही स्पर्धा मी आजीमुळे जिंकलो असे सौरभ का म्हणाला? प्रश्न ई. म्हणी वाक्यप्रचार याची वैशिष्ट्ये कोणती? असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल लाईक व सबस्क्राईब करा.